दिवसभरामध्ये 3 लिटर, 4 लिटर का 5 लिटर किती पाणी पिणं योग्य आहे? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर वेगवेगळ्या डॉक्टरांकडून किंवा वेगवेगळ्या हेल्थ व्हिडिओजमधनं वेगवेगळे आकडे सांगितले जातात की इतकं पाणी दिवसभरात प्यायला पाहिजे. तर ह्याच्यामागचं आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे? तर आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की तुम्हाला तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. तुमचं शरीर तुमच्या पाण्याची गरज कधी आहे आणि किती आहे हे सांगत असतं. पण आजकाल चा वापर खूप होत असल्यामुळे घरात, ऑफिसमध्ये, गाडीत सगळीकडेच AC, इव्हन जिममध्ये AC असल्यामुळे शरीरातनं घाम येणं ही प्रक्रियाच इतकी कमी होते की शरीर सांगतच नाही तहान लागलेलं आणि त्यामुळे कन्फ्युजन होतं की शरीराला पाण्याची गरज आहे का नाही. तर एक साधा सोपा नियम म्हणजे साधारण 1 ते 2 लिटर पाणी हे दिवसभरात आपल्याला लागत असतं आणि तुम्ही जर कंटिन्युअस ACमध्ये राहत असाल, AC बंद करून व्यायाम हे केलंच पाहिजे. त्याच्याने जो घाम शरीरातनं निघत असतो ते आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचीच एक पद्धत आहे आणि त्या घामातनं जे टॉक्सिन निघून जातात त्याच्याने आपली तहान लागण्याची प्रक्रिया ही शरीराची रिसेट होत असते आणि प्रॉपर तहान आपल्याला ओळखायला सुरुवात होते. तर अशाच प्रकारे ठरवून पाणी प्यायचं असेल तर 1 ते 2 लिटरच्या वर शक्यतोवर पिऊ नका. तहान लागत असेल तर कितीही पाणी प्यायला हरकत नाही आहे आणि खरी तहान जर जाणवतच नसेल तर ठरवून ACच्या बाहेर राहा, थोडा व्यायाम करा आणि शरीराची तहान लागण्याची सायकल ही रिसेट करा. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.